भारतातल्या सर्वात मोठ्या 10 आय.टी. कंपन्या. मित्रांनो, संपूर्ण जगभरात आपला भारत देश जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश म्हणून ओळखला जात आहे. देशाच्या विकासात मोठे योगदान आय.टी. क्षेत्राचे देखील आहे, जे देशाच्या नाविन्यपूर्ण आणि तांत्रिक प्रगतीच्या क्षमतेचा पुरावा देते. भारत देश आपल्या तांत्रिक पराक्रमासाठी संपूर्ण जगभरात ओळखला जात आहे, जिथे जगातील काही आघाडीच्या आय.टी. कंपन्या देखील आहे. अशातच आज आपण 2024 मध्ये भारतातल्या सर्वात मोठ्या 10 आय.टी. कंपन्या कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, एम्फसिस लिमिटेड. 2024 मध्ये भारतातील सर्वात मोठ्या आय.टी. कंपन्यांमध्ये एम्फसिस लिमिटेड या कंपनीचा 10वा क्रमांक लागतो. या कंपनीचे मुख्यालय कर्नाटकमधील बंगलोर येथे आहे. याची स्थापना 6 जून 2000 मध्ये करण्यात आली आणि या कंपनीचे CEO आणि MD हे नितीन राकेश आहेत. सध्या एम्फसिस लिमिटेड या कंपनीचे मार्केट कॅप 0.56 लाख कोटी रुपये असून येथे अंदाजे 31,600 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. नंबर 9, कोफोर्ज लिमिटेड. 2024 मध्ये भारतातील सर्वात मोठ्या आय.टी. कंपन्यांमध्ये कोफोर्ज लिमिटेड या कंपनीचा 9वा क्रमांक लागतो. या कंपनीचे मुख्यालय उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा या ठिकाणी असून याची स्थापना 13 मे 1992 मध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे CEO हे सुधीर सिंग आहेत. सध्या कोफोर्ज लिमिटेड या कंपनीची मार्केट कॅप 0.57 लाख कोटी रुपये असून इथे अंदाजे 24,600 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. नंबर 8, पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड. भारतातील सर्वात मोठ्या आय.टी. कंपन्यांमध्ये पर्सिस्टंट सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीचा 8वा क्रमांक लागतो. या कंपनीचे मुख्यालय आपल्या महाराष्ट्रामधील पुणे या ठिकाणी असून याची स्थापना 16 मे 1990 मध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे CEO हे संदीप कालरा आहेत. सध्या पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड या कंपनीचे मार्केट कॅप 0.92 लाख कोटी रुपये असून येथे अंदाजे 23,600 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. नंबर 7, ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड. 2024 मध्ये भारतातील सर्वात मोठ्या आय.टी. कंपन्यांमध्ये ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीचा 7वा क्रमांक लागतो. या कंपनीचे मुख्यालय देखील महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी असून याची स्थापना 4 डिसेंबर 1989 मध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे CEO हे मकरंद S. पडळकर आहेत. सध्या ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिस सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीचे मार्केट कॅप 1.02 लाख कोटी रुपये असून येथे अंदाजे 8,700 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. नंबर 6, टेक महिंद्रा लिमिटेड. भारतातील सर्वात मोठ्या आय.टी. कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा लिमिटेड या कंपनीचा 6वा क्रमांक लागतो. या कंपनीचे मुख्यालय देखील आपल्या महाराष्ट्रामधील पुणे या ठिकाणी असून याची स्थापना 24 ऑक्टोबर 1986 मध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे CEO व MD मोहित जोशी आहेत. सध्या टेक महिंद्रा लिमिटेड या कंपनीचे मार्केट कॅप 1.68 लाख कोटी रुपये असून येथे अंदाजे 1,45,400 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. नंबर 5, LTI माइंडट्री. 2024 मध्ये भारतातील सर्वात मोठ्या आय.टी. कंपन्यांमध्ये LTI माइंडट्री लिमिटेड या कंपनीचा 5वा क्रमांक लागतो. या कंपनीचे मुख्यालय कर्नाटकमधील बंगलोर या ठिकाणी असून याची स्थापना 23 डिसेंबर 1996 मध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे CEO व MD हे देवबासी चॅटर्जी आहेत. सध्या LTI माइंडट्री लिमिटेड या कंपनीचे मार्केट कॅप 1.84 लाख कोटी रुपये असून येथे अंदाजे 81,600 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. नंबर 4, विप्रो लिमिटेड. 2024 मध्ये भारतातील सर्वात मोठ्या आय.टी. कंपन्यांमध्ये विप्रो लिमिटेड या कंपनीचा 4था क्रमांक लागतो. या कंपनीचे मुख्यालय कर्नाटकमधील बंगलोर या ठिकाणी असून याची स्थापना 29 डिसेंबर 1945 मध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे CEO हे श्रीनी पलिया हे आहेत. सध्या विप्रो लिमिटेड या कंपनीचे मार्केट कॅप 3.02 लाख कोटी रुपये असून येथे अंदाजे 2,34,000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. नंबर 3, HCL टेक्नॉलॉजीज. भारतातील सर्वात मोठ्या आय.टी. कंपन्यांमध्ये HCL टेक्नॉलॉजीजच्या कंपनीचा 3रा क्रमांक लागतो. या कंपनीचे मुख्यालय उत्तर प्रदेशमधील नोएडा या ठिकाणी असून याची स्थापना 12 नोव्हेंबर 1991 मध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे CEO हे C. विजय कुमार आहेत. सध्या HCL टेक्नॉलॉजीजच्या कंपनीचे मार्केट कॅप
5.05 लाख कोटी रुपये असून येथे अंदाजे 2,19,000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. नंबर 2, इन्फोसिस. 2024मध्ये भारतातील सर्वात मोठ्या IT कंपन्यांमध्ये इन्फोसिस लिमिटेड या कंपनीचा दुसरा क्रमांक लागतो. या कंपनीचे मुख्यालय कर्नाटकमधील बंगलोर या ठिकाणी असून याची स्थापना 2 जुलै 1981 मध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे CEO हे सलील पारिक आहेत. सध्या इन्फोसिस लिमिटेड या कंपनीचे मार्केट कॅप 7.73 लाख कोटी रुपये असून येथे अंदाजे 3,17,000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. नंबर 1, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. 2024मध्ये भारतातील सर्वात मोठ्या IT कंपन्यांमध्ये TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीचा पहिला क्रमांक लागतो. या कंपनीचे मुख्यालय आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई या ठिकाणी स्थित असून याची स्थापना 1 एप्रिल 1968 मध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे CEO हे कृती वासन हे आहेत. सध्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीची मार्केट कॅप 15.50 लाख कोटी रुपये असून येथे अंदाजे 6,14,000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. तर मित्रांनो, आज आपण 2024मधील भारतातील सर्वात मोठे 10 IT कंपन्या कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला यापैकी कोणत्या कंपनीत काम करायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.